नमस्ते मित्रांनो, प्रत्येक जण शेअर मार्केटमधल्या आपल्या सक्सेस स्टोरी सांगत असतो, पण फार कमी लोक आपल्या फेल्युअर स्टोरीज पण सांगतात. आणि मी आज तुम्हाला माझ्या फेल्युअर स्टोरीज काही सांगणार आहे. आज मी माझे बॅलन्स शीटच्या फाईल्स वगैरे सगळ्या काही ज्या जुन्या 2010च्या अगोदरच्या आहेत, आता जवळजवळ 15 वर्ष झालेत. मग गव्हर्नमेंट नियमानुसार आयटीच्या सगळ्या जुन्या फाईल इन्कम टॅक्सच्या काढून टाका, डिस्ट्रॉय करा असं सांगितलं जातं. मग त्यामुळं काही जागा खूप भरली आहे म्हणून रिकाम्या करायला चालू केलं. आणि ते करत असताना 2007-08ची फाईल माझ्याकडे फायनान्शियल इयरची येऊन पडली. मग ती पडल्यावर मला काही ती फेकू वाटली नाही, का तर सुरुवातीचा माझा कार्यकाळ होता शेअर मार्केटमधला गुंतवणुकीचा, आणि फाईल जवळजवळ अशीच जाड झालेली आहे. ही एवढी मोठी जाड फाईल फक्त शेअर्सच्या ह्यानीच झालेली. म्हणलं अरे काय एवढा काय मी ट्रेडिंग करत होतो आणि मी एवढं काय सगळं करत होतो, जरा चेक तरी करू. आणि ते चेक करत असताना असं लक्षात आलं की अरे बापरे, आपण खूप 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 चुका केलेल्या आहेत. आणि त्या चुकांचा थोडासा पाडा बघत असताना असं लक्षात आलं की त्या काळात मला कुणीतरी सांगितलेलं पुंज लॉईड म्हणून एक कंपनी आहे की जी भविष्यातली LNT आहे, ती घ्या. मग ती घेतली होती. मग ती घेतल्यावर असं लक्षात आलंय की ती आता अस्तित्वातच नाही, ती 2018 पासून बंद पडली आहे. त्याच्यानंतर वोकार्ड, मी आता मेडिकल डॉक्टर, त्यामुळे मला वाटायचं वोकार्ड एकदम भारी काम करेल, परफॉर्म करेल. तर ती 362ला घेतलेला शेअर आता 1260ला आहे. म्हणजे असा काय फार वाढला नाही. तीच कंडिशन रॅनबॅक्सी 2014लाच बंद पडली. म्हणजे त्या काळात घेतलेली रॅनबॅक्सी आज बंद पडली. पार्श्वनाथ डेव्हलपर म्हणून एक होता, त्याची 289चा शेअर, त्याची आजची किंमत 23 रुपये आहे. नागार्जुन फर्टिलायझर 42 होतं, डिलिस्टेड आहे. आयडिया 117ला बाय केलं होतं. त्या काळात ह्या सगळ्या भारीच कंपन्या होत्या, अशा काही साध्या कंपन्या नव्हत्या. पण त्याची कंडिशन आता 7 रुपये 90 पैसे. बॉम्बे डाईन तीच कंडिशन, त्या काळात 850-900ला घेतलेली, आजही तीच कंडिशन. मग हे फार विचित्र आहे. म्हणजे खूप कंपन्या आता बंद आहेत, अस्तित्वात नाहीत, अशा कंपन्यांची पण बरीचशी लिस्ट माझ्याकडे बघण्यात आली. तशीच त्या काळात मी खूप चांगल्या कंपन्या पण घेतल्या होत्या, त्यांची लिस्ट बघण्यात आली आहे. त्या काळात LNT मी घेतलेलं आहे 4133नी. ते नंतर त्याचं स्प्लिट झालं, बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्याची किंमत माझी आज चांगली आहे. रिलायन्स 2729नी घेतलेला आहे, त्यावेळी त्याची कंडिशन चांगली आहे. ITC 168नी घेतलेला आहे, त्यानंतर तो 450 जाऊन स्प्लिट होऊन परत आता ITC हॉटेलचं वेगळं, डिलिस्टिंगचे वेगळे शेअर्स मिळालेत. ABB 1100ला घेतलेला आहे, आज 5293 आहे. म्हणजे हे सगळं गमतीशीर आहे. पण ह्यातनं मला एकच लक्षात आलं की आपण त्या काळात खूप चुका केल्यात. आणि मला नेहमी असं वाटतं की आपण ज्या चुका केल्यात त्या परत बाकीच्यांनी करू नयेत. आणि म्हणूनच मी ह्या फायनान्समध्ये एवढे सगळे व्हिडिओज तुमच्या नॉलेजसाठी टाकतोय की बाबा मी ज्या चुका केल्यात त्याच तुम्ही परत शिकायच्या आणि मग परत मूव्ह करायचं. म्हणजे नेहमी मी म्हणतो तुम्हाला की सीखते सीखते करोगे तो जिंदगी बन जाएगी और करते करते सीखोगे तो जिंदगी निकल जाएगी. म्हणजे जर मी ज्या चुका केल्या 2008 साली आणि मला माझ्या चुका दुरुस्त करायला 2018-19 उजाडलं, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष माझी तशी इन्व्हेस्टमेंटची चांगली वर्ष निघून गेली. तीच तुमची जाऊ नये असं मला नेहमी वाटतं. आणि त्यामुळे योग्य सल्लागार, योग्य गुरु हाच गरजेचा आहे असं मला प्रचंड मेहनती अंती लक्षात आलंय. आणि त्यानंतरच मी माझे शेअर्स खरेदी विक्री पूर्ण बंद करून टाकली आणि सगळी इन्व्हेस्टमेंट MF मध्ये टाकली. रिझन हेच की चांगला गुरु म्हणजे तो फंड मॅनेजर माझ्यासाठी पळतोय, मला हे बघत बसायची गरज नाही. नाहीतर हे शेअर्स जर मी आजपर्यंत ठेवलेत तर त्याचं नुकसानच झालेलं आहे. त्यामुळं जे शेअर्स चांगले मिळवून देत आहेत ती आउटपुट चांगलीच गोष्ट आहे, पण जे वाईट आउटपुट देत आहेत ते लवकर विकले गेले पाहिजेत, ते माझ्याकडे करण्याची हिंमत नाही. ती त्या फंड मॅनेजरची हिंमत आहे आणि त्यातलं नॉलेज आहे, तो त्यातला एक्सपर्ट आहे. त्यामुळं मला असं वाटतं की नेहमी चांगला गुरु असला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट मी करून बघतो, 10 वर्ष त्यात घालवतो आणि मग मी ज्या वेनी गेलो तो वे चुकला असं कळल्यानंतर मग मी माझी दिशा बदलतो. त्यामध्ये जी 10 वर्ष महत्वाची, म्हणजे जी तुमची उमेदीची 10 वर्ष आहेत ती वाया जात आहेत, तर तसं व्हायला नाही पाहिजे असं मला नक्की वाटतं. कित्येकांना 10 वर्षांनी कळतं जे मला 10 वर्षांनी कळलं, कित्येकांना ते आयुष्यभर पण कळत नाही असंही होऊन बसतं. त्यामुळे मला वाटतं नक्कीच हा विचार करा आणि योग्य गुरु निवडा आणि शांत चित्ताने
योग्य एक्सपर्टकडनं काम करा. हेच जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला ह्या फाईलकडे बघितल्यावर लक्षात आलं. थँक्यू.